स्वतःचं राजकारण केलेलंच नाही. आजही मला त्या म्हणजे पक्षाबद्दल काहीच म्हणायचं नाही. आदरच आहे मला त्या पक्षाबद्दल आणि तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्याबद्दल. त्याच्यामुळे सुधाचं राजकारण माझ्याबरोबर कोणी केलेलं नाही. सोडायचं कारण तेच सांगितलं की आपलं माझं जे राजकारण आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे, जनतेच्या प्रश्नाबद्दल आहे. त्यामुळे आता सांगितल्याप्रमाणे हे जर माझ्या विचारात धारेला धरून असेल, त्याच्यामुळे मला असं वाटलं की इकडं आपण जर गेलं तर आपले प्रॉब्लेम जनतेचे सोडवण्यासाठी मदत होईल. आणि माझी विचारधारा तीच आहे की जेणेकरून जनतेचा प्रश्न सोडवणे, जनतेचा विकास करणे, वसमतचा विकास करणे. आणि मला असं वाटले की बाबा या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे हे सर्व प्रश्न सुटणार आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला की विकासाचं आणि प्रश्नाचं कसं असते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली होती. की या योजनेवर बऱ्याच जणांनी टीका केली. त्यावेळेला मी तिकडं असताना सुद्धा मी म्हटलं होतं की ही योजना चांगली आहे. बऱ्याच जणांना असं वाटलं की निवडणूक झाल्यानंतर ती योजना बंद होईल, पण बंद झाली का? आजही काल परवाच पैसे पडलेले आहेत. त्याच्यामुळे हे कालच विषय की ही योजना इतकी चांगली आहे की याच्यामध्ये कुटुंब म्हणजे महिलांच्या नावावर पैसे पडल्यानंतर तुम्ही बघितलं असेल, गरीब असो का श्रीमंत असो, पती महिलेला पैसे देताना विचारतात की तुला काय काम आहे पैशाचं. तो सहजासहजी पैसे देत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी यांच्या खात्यामध्ये पैसे गेले, त्यावेळेला महिला सबलीकरण झालं. हा एक विकास म्हणजे कौटुंबिक विकास, जनतेचा विकास कसा असो त्याचं एक उदाहरण करणार आहोत. परंतु जर समजा महायुतीमध्ये जो निर्णय होईल, कोणती जागा कोणाला जाईल, नगराध्यक्ष कोणाला जाईल किंवा जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत तर ते महायुतीचा निर्णय श्रेष्ठी घेतील. त्याच्यामध्ये युती करायची का नाही, कोणती जागा कोणाला द्यायची. त्याच्यामुळे हा निर्णय आपल्याला आत्ताच घेता येणार किंवा आम्हाला त्याबद्दल आत्ताच तुम्हाला सांगता येणार नाही. फक्त श्रेष्ठीचा निर्णय आल्यानंतर आम्ही त्याबद्दल परत पत्रकार परिषदेमध्ये सांगतो. पक्षवाढीसाठी आम्ही तळागाळातल्या लोकांशी संपर्क साधून प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शिवसेनेची शाखा कशी ओपन होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि शाखा ओपन करणार. दिवस करतात या केवळ निवडणूक समोर आहे किंवा काहीतरी आहे म्हणून प्रवेश केला अशी ती बाब नाही. या शिंदे साहेबांचे कामाचा विचार त्यांनी केला. नंतर जिथे धोरणं आहे तिथे सरकार त्या धोरणाला धरून ते धोरणं यांना पटले म्हणून ते याच्यात प्रवेश केले नाही. आणि वाढदिवसाचं तुम्ही म्हणलं की बाबा निवडणूक झाल्यामुळं काही लोक वाढदिवस करायचे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. वाढदिवसामुळे जर वाढदिवस केल्यामुळे जर निवडणुका जिंकायची नसतील, तुम्ही कामच केले नसते, सार्वजनिक काम करायची गरज नाही ना, वाढदिवस करत बसायचं. तसं नाही. पण आपण पाहिलं प्रशासन सुद्धा जोरानं काम करते. दररोज पेपरला बातमी असली पेपर छापा टाकला, ते वाढचे ट्रॅक्टर पकडले, प्रशासन आपलं काम पद्धतशीर करायला. कारण द्या की या ठिकाणी प्रशासन काम करत नाही तिथं आम्ही बोलू ना. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही थोडंफार तुम्ही लक्ष घातलं ते काही लक्ष झाल्यानंतर नक्की आम्ही मागे लागतो प्रशासनाच्या. जसं आता ते आमच्या घरासमोरची एक नाली होती, वर्षानुवर्षे अर्धीच नाली होती, मी त्या बाहेर नाही पाहत. पण ज्यावेळेस पाणी रस्त्यावर येऊ लागलं त्यावेळेस मी स्वतः सीओला बोलवलं, त्यांना दाखवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे असं अर्धवट काम कसं काय. त्यांनी लगेच 2 दिवसात काम सुरू केलं. मग ज्यावेळेस आमच्या लक्षात येईल त्यावेळेस नक्की प्रशासनाच्या मागे लागत ना येत नाही. तोपर्यंत सगळे आरामशीर असतात ना, बरोबर आहे. समजा मी रस्त्यावरून जाताना मी म्हणतो की असं मी बाजून जातो, पण ज्यावेळेस माझ्याकडे कुणीतरी येते बाबा हे असं असेल त्यावेळेस मी प्रशासनाकडे जाईल. मी सांगेल ना त्यांना, विशेष नाही. आम्ही शिफ्टिंगचे लोक बघा, आम्ही एकसारखं मागे लागून गोडाऊनमध्ये शिफ्ट केलं होतं. आम्ही प्रशासनाला सतत सांगितलं की बाबा मंगळवार बाजारामध्ये आपल्या बाजारामध्ये मोठे तयार आहेत सगळे आहेत, जर तुम्ही लोकांना तिथं जाण्यासाठी जर प्रमोट केलं तर सगळी चांगली गोष्ट आहे, एकाचा विषयच येत नाही. आणि त्या निवडणुकीनंतर जर आमचंच म्हणजे तसं मेजॉरिटी आणि आमचा झाला तर 100% हे स्वीट आम्ही करू. मुळच प्रशासनानं मध्य काळामध्ये हे सगळे म्हणजे रोडवर बसवलं त्यांना सगळ्यांना रोडामध्ये बसवलं, तुमच्या मागे लागले म्हणून. जे रस्त्यावर भाजीवाले बसतात, गोर गरीब शेतकरी खेड्यातून येऊन बसणारे, बरोबर आहे. त्याच्या अगोदर कसं आहे की ते ठेक्यानेच सगळी आपली भाजी विकत होतो, पण आज ते स्वतः विकतात म्हणून त्यांचा खूप फायदा होतो, 2-4 पट फायदा होतो. तुम्ही तोही आमचा पुढे विचार असतो, लगेच आपण ॲक्शन घेतली
तर त्यांचं सुद्धा नुकसान म्हणजे कसं आहे, काही तर ते शेतकरी असे म्हणजे भाजीवाले त्यांचं रोजचं त्याच्याच त्याच्यावर आहे. त्याचं